तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की इन्स्टंट लोणी डोसा. तर लोणी डोशाला कसं आपण की आदल्या दिवशी सगळी प्रोसेस करतोय, ह्या लोणी डोशाला असं काय करायला लागणार नाही आणि असा मौसूद लोणी डोसा करणार आहे. तर चला बघूया याला साहित्य काय लागते. 2 वाटी तांदूळ, उडदाची डाळ, अर्धी वाटी खोबरं लागते, हे जरासं मीठ आणि साखर. आता हे सगळं साहित्य आपल्याला एवढं बास होते. तर लय अवघड अशी काही प्रोसेस नाही. आपल्याला जे तांदूळ आणि उडदाची डाळ जी घेतलेली होती ती अशी एक 3 तास भिजत घालायची आहे. डाळ पण आणि तांदूळ पण 3 तास भिजून झाली गरगरीत की असं या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. दोन्ही एकत्रच घ्यायचं. त्याच्यानंतर त्यात असं खोबरं टाकायचं आणि हे मीठ टाकायचं आणि मीठ टाकून झाल्यावर वरनं जराशी नुसती नकळत थोडीशी हे बघा एवढीशीच साखर टाकायची आणि ह्याच्यानंतर हे सगळं जे साहित्य आहे हे मिक्सरला लावून सगळं ग्राइंड करून घ्यायचं आणि ग्राइंड केलेली पेस्ट जी आहे ती एका बारक्या पातेल्यात काढून घ्यायची. लय बी मोठं पातेलं घेऊ नका उगाच. तर विषय भरकटतोय. हे आता आपण केलेलं जे बॅटर आहे ह्यात जरासा न कळत सोडा टाकायचा. आता सोडा केवढा टाकायचा तुम्हाला काही सांगायला लागत नाही. आपण काय वडं करत नाही आणि एकदा सांगतोय आपण डोसा करतोय, त्यामुळे जरासंच त्यात सोडा टाकायचा आणि असं गरा गरा फिरवायचं. एक 5 मिनटं फिरवायचं आणि एक अर्ध्या तासासाठी मोजून अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवायचं. तर अर्ध्या तासानंतर मस्तपैकी आपलं बॅटर जे आहे ते गबगबीत असं फुललं आहे आता. तर लय काय करायचं नाही, घरातला तवा गॅसवर ठेवायचा, गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर हे असं लोणी नाही तर तेल टाकायला चालू करायचं, ते पण जरासं. बायको म्हटली आपल्याकडे काही मशीन आहेत म्हणून आम्ही आपलं लोण्यापेक्षा तेलच सोडलं आणि लोणी जे आहे ते आपलं डोश्यावरती टाकायला ठेवलं. तर घरातली अशी चहा पितेली वाटी मोठी घ्यायची आणि हे असा पौर्णिमेचा चंद्र काढल्यासारखा असा मोठा डोसा सोडायचा. जेवढा आपला तवा आहे तेवढा सोडा. आमचा पहिलाच डोसा आहे त्यामुळं आम्ही लय मोठा काही केलेला नाही, बारकाच केला आहे. 2च मिनटात डोश्याचा कलर बदलला की असं काढलेलं लोणी आहे ते सगळीकडनं टाकून घ्यायचं आणि असं सगळीकडे लागेल असं चमच्यानं फिरवायचं आणि त्याच्यानंतर फिरवून झालं की डोसा असा लगेच पलटी मारायचा, म्हणजे खालनं पण व्यवस्थित भाजून निघतोय. डोसा दोन्हीकडनं भाजला आहे का नाही याची खात्री करायची आणि लगेच काढून घ्यायचा. त्याला काय करपून टाकायचा नाही. हे असा काढून एका बारक्या प्लेटत घ्यायचा, ते खायला रेडी. तर डोसा असा गावंड्याकडं कापूस असतोय तसा मऊ कापसागत असा झालेला दिसतोय बघा तुम्हाला. लोणी डोसा खायचं म्हटलं की बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी लागते या. पण एवढा वेळ नव्हता म्हणून बायको म्हटली की बाबा चहा कर, म्हणून चहा केला आणि आता चहा आणि लोणी डोसा खायचा. तर पहिलाच घास बायकोने घेतला मोडून आणि खाऊन म्हटले की मस्त झाला आहे लोणी डोसा खायला. म्हणून म्हटलं मी पण बघतो एकदा आणि तुम्हाला पण दाखवून म्हटलं चहात बुडवून या खायला. डोसा तर एक नंबर झाला आहे. तुम्ही पण घरात ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.